या गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. टोकन ठेवा आणि बसा. किती नंबरचं टोकन आहे तुमचं? सर 16. का बरं कृषी अधिकारी बनायचं आहे तुम्हाला? सर मी ग्रुपमध्ये काम करण्यासाठी माझी आवड आहे. मी शेतकऱ्यांसोबत मिळून काम करू शकते. माझं हेल्पफुल नेचर आहे आणि मी हार्डवर्क करते. त्यामुळे मला वाटतं मी या पोस्टसाठी ॲप्ट आहे. आता बघा, इलिजिबल भरपूर लोक आहेत बघा याच्यासाठी. हो सर. तुम्हाला ग्रुपमध्ये काम करायचं तर राजकारण पण एक चांगला ऑप्शन आहे बघा आपल्याकडे. तिथून पण शेतकऱ्यांना सर्व करू शकतो आपण. हो सर. बरोबर ना? कुठून आलात बरं तुम्ही? सर मी राहणार आहे अहिल्यानगर, तालुका नगर, जिल्हा अहिल्यानगर. तुमच्या शेतामध्ये कुठलं पीक आहे बरं आता सध्या? सर आमच्याकडे शेती नाही आहे. माझे आजोबा जे होते ते टीचर होते. त्यामुळे त्यांच्या नावावर शेती आहे, पण त्यांचे भाऊ तिथे शेती करतात. म्हणजे चारा पिके तिथे घेतली जातात. त्यांच्याकडे 5-6 गुरं आहेत ज्यांच्यासाठी ते चारा घेतात आणि दुधावर त्यांचा म्हणजे मेनली इकॉनॉमिक हे आहे. ओके. A1 A2 मिल्क काय असतं बरं? सर A1 जे मिल्क आहे ते आपल्याला ज्या युरोपियन ब्रीड्स आहेत जसं होल्स्टेन फ्रेजर आहे त्यांच्यापासून मिळते आणि जे देशी गायी आहेत किंवा इंडियन काऊज आहेत त्यांच्यापासून A2 मिल्क मिळतं. बरं. कुठलं चांगलं असतं बरं याच्यातलं? सर हेल्थ बेनिफिट्स पाहिले तर A2 मिल्क जास्त चांगलं असते. फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया काय आहे माहिती आहे तुम्हाला? हो सर, ऐकलंय. ऐकलंय? हो. काय बरं आहे? सर जे फूड प्रोडक्ट्स असतात मार्केटमध्ये मिल्कशी रिलेटेड असतील किंवा बाकी व्हेजिटेबल्स किंवा जे आपलं पॅकेज फूड आहे त्याच्याशी रिलेटेड असेल त्याच्या सेफ्टीचं ते सर्टिफिकेशन करतात सर आणि त्यांना सर्टिफिकेशन नंबर देतात. बरं. अहिल्यानगर मधला क्रॉपिंग पॅटर्न सांगू शकता तुम्ही? हो सर. अहिल्यानगरमध्ये सर जनरली खरीपमध्ये ज्वारी, बाजरी हे पिकं घेतले जातात. रब्बी सीझनमध्ये गहू घेतला जातो, हरभरा घेतला जातो आणि समर सीझनमध्ये सर चारा पिकं घेतली जातात आणि फ्रुट्समध्ये पोमोग्रॅनेट आहे, कागजी लाईम आहे. बरं, काही GI टॅक्स आहेत का अहिल्यानगर जिल्ह्याला जे आहे ॲग्रिकल्चरमध्ये? नाही सर, नाही. नाही. कशाला मिळालं पाहिजे बरं? काही आहे तसं पोटेन्शियल प्रोडक्ट तिथं? काय वाटतं तुम्हाला? सर पोटेन्शियल प्रोडक्ट म्हणजे दुधाचं जास्त प्रोडक्ट्स आहेत. डेअरी जी इंडस्ट्री आहे ती एक चांगली आहे. त्याच्यानंतर कॉपरेटिव्ह शुगर आहे, शुगर मिल्स आहेत तिथं. बाय. हॉर्टिकल्चर संबंधी खूप महत्त्वाची योजना आहे आपली, कुठली बरं? सर MIDH आहे, मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर. बाय. कधी आली ती? सर ती पहिले डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर पहिले 2004 मध्ये आली सर आणि मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर जी आहे ती 2014 पासून त्यांनी मॉडिफाय केली. पण तुम्ही BSc हॉर्टिकल्चर मध्ये ग्रॅज्युएशन करण्याचा डिसिजन कोणत्या कारणामुळे घेतला? मॅम BSc ॲग्रिकल्चरसाठी मी आधी अप्लाय केलं होतं आणि हे जे BSc हॉर्टिकल्चर आहे हे मी सेकंड प्रेफरन्सला दिलं होतं. माझा नंबर BSc हॉर्टिकल्चर लागला फर्स्ट राऊंडला, तर मी तिथे घेऊन टाकले. ओके, म्हणजे तुम्ही बाय चॉईस नाही आलात? इट वॉज नॉट युअर फर्स्ट चॉईस? नॉट माय फर्स्ट चॉईस. मग आता कसं वाटतंय तुम्हाला नंतर तुम्ही कम्प्लीट केलं ते BSc हॉर्टी? मॅम मला हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चरपेक्षा बेटर वाटतं कम्प्लीट केल्यानंतर. बरं. या 4 इयर्समध्ये काय काय शिकलात मग तुम्ही? मॅम आम्हाला वेगवेगळे सब्जेक्ट होते जसं फ्रूट सायन्स, फ्लोरिकल्चर, त्यानंतर पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी, त्यानंतर जनरल ॲग्रिकल्चरचे पण टॉपिक्स होते जसं ॲग्रोनॉमी, एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी हे सगळे टॉपिक्स होते. ओके. कॉलेज कुठलं होतं तुमचं? कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर पुणे. पुण्यातच होतात तुम्ही? बरं. फ्रुट्समधून काय न्यूट्रिशन मिळतं बरं आपल्याला? मॅम फ्रुट्समधून वेगवेगळे विटॅमिन्स, मिनरल्स, विटॅमिन जर आपण सिट्रसमध्ये गेलो तर विटॅमिन C आहे, विटॅमिन A आहे, त्यानंतर मँगोमध्ये विटॅमिन A आहे, त्यानंतर मिनरल्स पण मिळतात वेगवेगळे आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स मिळतात मॅम, ज्याने आपलं जे आपल्या बॉडी तयार करू शकत नाही
सो ते मिनरल्सचा काय यूज असतो आपल्याला? जे इलेक्ट्रोलाइट बॅलन्स आहे ते ठेवायला मदत करतं. पण असं कुठलं फ्रूट आहे की ज्याच्यामधून मॅक्सिमम व्हिटॅमिन सी मिळतं कम्पॅरेटिव्ह टू अदर फ्रुट्स? सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त मॅम बार्बेडोस चेरी म्हणून फ्रूट आहे, त्याच्यातून सगळ्यात जास्त विटॅमिन सी मिळतं. त्याच्यानंतर आवळा आहे मॅम, आणि त्यानंतर बाकीचे सिट्रस फ्रुट्स येतात. सध्या आपण बघतो की एक्झॉटिक फ्रुट्सचं खूपच सध्या चलते आहे. हो मॅम. कुठले माहिती आहे तुम्हाला? मॅम एक्झॉटिक फ्रुट्स म्हटलं तर आता MIDHच्या अंतर्गत महाराष्ट्र शासन जे आहे ते अवकाडोला प्रमोट करते, स्ट्रॉबेरीला प्रमोट करते, ड्रॅगन फ्रूटला प्रमोट करते मॅम. तर हे फ्रुट्स आहेत. हे अचानक हे बूम कुठून आलेली आहे एक्झॉटिक फ्रुट्सची? मॅम एक म्हणजे तर सोशल मीडिया थ्रू लोकांनी त्याचं पब्लिसिटी टाईप केलेली आहे की हे जे फ्रुट्स आहेत त्याच्यात काय काय त्याचे फायदे आहेत, किंवा जसं काय म्हटलं जातं ड्रॅगन फ्रूट वगैरे आहे ते नॅचरल डिटॉक्सिफायर आहे, अशी त्यांची जी आहे ती पब्लिसिटी झालेली आहे. त्यातून ते पुढे आलेले आहेत आणि लोकांनी त्याची मागणी पण केलेली आहे बऱ्यापैकी. डेप्युटी डायरेक्टर हे जे पद आहे त्याचे काय काय कर्तव्य असतात? मॅम डेप्युटी डायरेक्टर हे ब्रिज म्हणून ॲक्ट करतं आपल्या वरिष्ठांशी, आणि खाली जे तालुका कृषी अधिकारी वगैरे त्यांचे आहेत त्यांचे सगळे रिपोर्ट्स जे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यानंतर मीटिंग्स घेणं, हा सगळा जो आढावा आपण म्हणतो आढावा सभा त्या घेणं, ते सगळं कोऑर्डिनेट करतात. डेप्युटी डायरेक्टर जे असतात त्यांना डिरेक्टली म्हणजे थेटपणे शेतकऱ्यांसोबत काम करता येतं का? मॅम थेटपणे शेतकऱ्यांसोबत त्यांना काम करता येतं, पण बाकीचे जे ऑफिसर्स असतात ॲग्रिकल्चर ऑफिसर त्यांच्यापेक्षा त्यांचा कॉन्टॅक्ट जरा शेतकऱ्यांशी कमी येतो. तुमचं जे एक होतं इंटेन्शन की तुम्हाला शेतकऱ्यांसोबत काम करायला आवडेल म्हणून तुम्ही इकडे येणार आहात, मग तिकडे तुम्ही डिसअपॉइंट व्हाल का? नाही मॅम, जर मला ती पोस्ट मिळाली तर मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन मला शेतकऱ्यांशी कॉन्टॅक्ट करायचा आणि त्यांची मदत करायचा. महाराष्ट्रातल्या कुठल्या भागात काम करायला आवडेल बरं तुम्हाला? मॅम जॉग्राफिकल रिजन कन्सिडर करता ते तर देतीलच ऑब्विसली, पण बाय चॉईस तुम्हाला कुठल्या भागात काम करायला आवडेल? कुठल्या जिल्ह्यात, कुठल्या विभागात? मॅम तसं ॲग्रिकल्चरली म्हटलं तर कोल्हापूरमध्ये काम करायला आवडेल, अहिल्यानगरमध्ये पण काम करायला आवडेल, पुण्यात पण काम करायला आवडेल. आणि विदर्भात? विदर्भात पण काम करायला आवडेल मॅम. कुठल्या जिल्ह्यात आवडेल तुम्हाला विदर्भातला? नागपूर आहे मॅम, तिथं संत्र्याचं म्हणजे माझं हॉर्टिकल्चर असल्यामुळे मला तिथे वेगळ्या अपॉर्च्युनिटीज मिळतील किंवा संधी मिळेल अजून शिकायची फ्रूट क्रॉप्स. विदर्भातला कसा आहे बरं क्रॉपिंग पॅटर्न? मॅम विदर्भात राईस पण घेतला जातो आणि फ्रूट क्रॉप्स हे जे मी सांगितले ते आहेत. थोडासा तिकडे सॉइल जे आहे ते ब्लॅक कॉटन सॉइल नाही आहे, थोडीशी आपली रेड सॉइल किंवा लॅटरेटिक सॉइलचा भाग येतो, त्यामुळे तिकडे वेगळे क्रॉप्स घेतले जातात मॅम, म्हणजे बाकीच्या महाराष्ट्रापेक्षा. तुमच्या कुटुंबात कोण आहे? मॅम माझ्या फॅमिलीमध्ये माझे आई वडील आणि माझी मोठी बहीण आहे. आई वडील काय करतात? मॅम माझे वडील इंडियन सिमलेस म्हणून कंपनी आहे तिथे जॉब करतात, आणि आई घरी आहे. गृहिणी आहेत. हो. समजा इन केस तुमचं आता सिलेक्शन नाही झालं हो मॅम. तर पुढे काय करणार आहात तुम्ही? मॅम मी MPSCच्या परीक्षांची तयारी चालू ठेवलेली आहे आणि मी BEdला पण ॲडमिशन घेतले मॅम. आमच्या अहिल्यानगरमध्ये NJ पाऊल बुद्धे कॉलेज आहे, तिथे मी BEdचं ॲडमिशन घेतले आणि आता BEdची डिग्री करते. अकॅडमिक्समध्ये जायचं तुम्हाला जर BEd, मग तुम्ही याच्यामध्येच प्रायव्हेटमध्ये पण काम करू शकता ना, हॉर्टिकल्चरमध्ये? सर माझं पहिलं प्रेफरन्स हे MPSCचं आहे. मला आधीपासून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आणि प्लॅन बी बद्दल बोलतोय. येस सर. नाही हॉर्टिकल्चरमध्ये प्रायव्हेट जॉब मला नाही करायचं आहे सर, कारण की BEd हे जरा माझ्या जिव्हाळ्याचा विषय. माझे आजोबा असतील, माझी आजी असेल, दोघं टीचर्स होते आणि त्यांना मी जवळून पाहिलेलं आहे, त्यामुळे मला तिथे काम करायला आवडेल. बरं, तुम्ही असं म्हणता की ॲग्रीपेक्षा हॉर्टिकल्चर बेटर आहे असं शिकल्यानंतर मला वाटलं. मग तुम्ही येत्या काळात एक कृषी अधिकारी म्हणून ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये गोष्टींना न्याय देऊ शकाल का? ॲग्रिकल्चर आणि हॉर्टिकल्चरचं असं काही बायस नाही सर माझ्या मनात, पण मला असं वाटतं की जे शेतकरी ॲग्रिकल्चर प्रॅक्टिस करत आहेत त्यांनी त्यांचं
इन्कम हॉर्टिकल्चरल क्रॉप्स लावून वाढवलं तर त्यांचा जास्त फायदा होऊ शकतो. बरं, चालेल, येऊ शकता तुम्ही. बेस्ट. थँक्यू.